करधारकाला अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांना खालच्या पातळीवर भाष्य केले। प्रियंका राजपूत यांनी खालच्या पातळीवर भाष्य करतात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रीमा काळेखरात यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली तक्रार। आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या कर विभागाचे थकीत बाकी असल्यानं पाणाकर नगर येथील विकास मस्के करधारकांना हेरिंगसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी करधारकाला खालच्या पातळीवर भाष्य केल्यानं सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळेखरात आक्रमक होत जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे। अतिरिक्त आयुक्त ज्या प्रियंका राजपूत म्हणून आहेत तर त्यांना भेटण्यासाठी मी आता आली होती, कारण त्यांची जी लँग्वेज आहे ती अतिशय खालच्या लेवलची लँग्वेज आहे। आता हा जो विकास आहे विकास मस्केने काल मला ऑफिसला येऊन सांगितलंय की ज्या पद्धतीनं हेअरिंग होती की याला 3000 रुपये महिना असा टॅक्स लागलेला आहे, 7 वर्षाचा बाकी आहे, 21,000 रुपये जास्तीत जास्त व्याजासहित 24-25 होती, 25,000 टॅक्स याने भरायला हवा होता, मात्र याला 82,000 टॅक्स वाढून आलेला आहे। मग कालची हेअरिंग असतं काय 2-3 दिवसापूर्वी होती मला वाटतं, तर याची हेअरिंग होती आणि हा हेअरिंगला जेव्हा आला की मॅडम की मला हा टॅक्स जो आहे तर मला जास्तीत जास्त 23,000 रुपये लागायला पाहिजे नियमानुसार कायद्यानुसार, तर तुम्ही मला हा 82,000 रुपये मी टॅक्स विनाकारण कसा भरू। तर मॅडम याला असं बोलल्या की तू आताच्या आता टॅक्स भर। त्यावर हा म्हणाला की मी हेअरिंगला आलो आहे मॅडम, मी काही पैसे घेऊन आलो नाही। त्यानंतर मॅडम ज्या खालच्या पद्धतीने बोलल्या हे एका ऍडिशनल कमिशनरला शोभत नाही आणि हे सांगण्यासाठी आम्ही आता आयुक्त खांडेकर यांना भेटले। तर आयुक्त खांडेकर जे आहेत आयुक्त खांडेकर सुद्धा कुठेतरी त्यांचे जे अतिरिक्त कमिशनर आहेत तर त्यांची कुठेतरी बाजू घेताना दिसले। हा इथं महानगरपालिकेमध्ये चाललेला अतिशय भ्रष्टाचार चाललेला आहे आणि जो भ्रष्टाचार चाललेला आहे तर हा पाहता मी खांडेकरला 2-3 वेळेस बोलले सुद्धा की खांडेकर सर तुम्ही जे आहे तर जालना अगदी त्या उत्कर्ष पाटीलला विकल्यासारखं विकलेलं आहे। कुठलंही मोठं काही टेंडर असेल कुठलंही काही गोष्टी असेल तर उत्कर्ष पाटीलला दिलं जातं आणि प्रत्येक याच्यामध्ये आपण जर बघतो तर संतोष खांडेकर हे जे आहेत तर हे कुठेतरी स्लीपिंग पार्टनर आपल्याला असलेले दिसून येतात आणि त्यांना हव्या त्या लोकांनाच ते टेंडर देतात आणि त्यांची स्वतःची पार्टनरशिप मध्ये ठेवल्या जाते। आणि म्हणून मी या संदर्भात इथं आलेली होते की जे काही सावळा गोंधळ महानगरपालिकेमध्ये चालू आहे अतिरिक्त आयुक्त जे आहेत तेही अतिशय खालच्या पद्धतीने बोलत आहेत आणि खांडेकर हे देखील आता जे काही पथदिव्याचं टेंडर निघालेलं होतं काहीतरी पोल हटवण्यासाठी तर त्याच्यामध्ये लोकांना काही जिओ टॅक्सचे सह्या वगैरे लागत होत्या। हेतू पुरस्कार ज्यांना टेंडर द्यायचे नाहीत तर त्या लोकांना त्यांनी सह्या दिल्या नाही, कटारेली वगैरे सह्या दिलेल्या नाही आणि जे काही आर्थिक हात मिळवणूक करतात आर्थिक हात मिळवणूक करणाऱ्याला फक्त त्यांनी कटारेली वगैरे त्यांनी सह्या दिलेला आहे। म्हणजे हेतू पुरस्कार कुणाला टेंडर द्यायचे कुणाला टेंडर नाही द्यायचे हे सुद्धा अगोदरच यांचं ठरवलेलं असतं आणि जे कोणी आर्थिक हात मिळवणी करेल त्यांनाच फक्त टेंडर दिलं जातं, त्यांच्याशीच व्यवस्थित बोललं जातं। म्हणजे हा जो काही प्रकार इथं चालू आहे हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे। एका लेडीज ॲडिशनल कमिशनर मॅडमला न शोभण्यासारखं त्याही अतिशय खालच्या स्वरूपामध्ये त्याला बोललेले आहेत आणि कमिशनर देखील अगदी जे कोणी पैसे देतात आणि जे कोणी त्यांना पार्टनर ठेवतात त्या टेंडर मध्ये त्याच लोकांना टेंडर देताना आपल्याला आढळून येतात। मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात। मी राहायला पांगारकर नगरला आहे, माझं घर पांगारकर नगरला आहे। मी माझ्या घराचा जो टॅक्स वाढून आलेला आहे मी त्यासाठी नगरपालिकेला 2 वर्षापूर्वी अर्ज केला होता। त्या अर्जाचं काही दखल नाही घेतली कर्मचाऱ्यांनी। त्यासाठी माझी हिअरिंग ठेवली होती मॅडमकडं, राजपूत मॅडमकडं। मॅडमच्या हिअरिंगला गेला असता मॅडमला मी बोललो की मॅडम माझा टॅक्स वाढून आलेला आहे, तर मॅडम मला बोलल्या की तुम्ही 50% पेमेंट अगोदर भरा, नंतर पुढचे काम आम्ही नंतर बघू। आमचे काही कर्मचारी काही मी त्यांना म्हणलं स्पॉट पंचनामा करा, तर ते म्हणले बाबा आमचे कर्मचारी काही रिकामे नाहीये। म्हणलं मॅडम माझ्याकडे सध्या आता पेमेंट नाही, हेरीसाठी आलेलं आहे। ते म्हणले ते नुसते हलवत आले का असं बोलले, असं म्हणजे विचित्र शब्दामध्ये मला बोलले मॅडम।